नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रीला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वास्ट सिलेबस, विषयांची अधिक संख्या, नोट्सची कमतरता, अपुरी रेफरन्स बुक या अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांच्या या समस्येचे उत्तर म्हणून विद्यार्थ्यांसाठी लेक्चर सिरीज. लेक्चरचा उपयोग स्पर्धा परीक्षा व MSc ॲग्रीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे. तर वही व पेन सोबत ठेवा, म्हणजे आपल्या नोट्सही तयार होतील व सर्व कन्सेप्ट कायम लक्षात राहतील. चला तर मग सुरू करूया. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व तुमचे कोणतेही लेक्चर मिस होणार नाही. पुन्हा एकदा आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. तर आज तर पाहणार आहोत आपण ॲग्रोनॉमी पहिल्या कोर्सचं सिलेबस. ॲग्रोनॉमीचा पहिला कोर्स आहे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी फर्स्ट. दिस इज फर्स्ट कोर्स ऑफ ॲग्रोनॉमी फॉर द BSc ॲग्रिकल्चर. कोर्स नंबर इज ॲग्रो 111. क्रेडिट 1+1 = 2. क्रेडिट नंबर ॲग्रो 111 म्हणजे काय हे आधीच आपण पाहिलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. काही जर नवीन असतील तर त्यांनी मागचा व्हिडिओ पहा, इंट्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चर. क्रेडिट असेल ते 1+1 = 2. याचा सुद्धा 1चा अर्थ काय आहे आणि या 1चा अर्थ काय आहे हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. चला तर या लेक्चरची सुरुवात करूया. या लेक्चरमध्ये आपण थेअरी सिलेबस पाहणार आहोत. तर तुम्हाला किती लेक्चर असतील आणि त्या लेक्चरला किती वेटेज असेल यात आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच तुम्ही आधीपासून जसं स्टडी करत होतात 10वीला 12वीला कोणत्या टॉपिकला किती मार्क्स असतील त्याचप्रमाणेच BSc ॲग्रिकल्चरला सुद्धा त्याच वेटेजप्रमाणे सिलेबस देण्यात आलेला आहे. तर आपण पाहूयात थेअरी सिलेबस फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चरसाठी. तर या ठिकाणी पहा, लेक्चर नंबर फर्स्ट इज ॲग्रोनॉमी, इट्स डेफिनेशन, स्कोप, रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट अँड रिलेशनशिप ऑफ ॲग्रोनॉमी विथ अदर सायन्सेस. तर फर्स्ट लेक्चर असेल ते ॲग्रोनॉमी, ॲग्रोनॉमीची डेफिनेशन, स्कोप, रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट अँड रिलेशनशिप ऑफ ॲग्रोनॉमी विथ अदर सायन्सेस. ह्या लेक्चरला असेल ते वेटेज 4% म्हणजेच 2 मार्क्स तुमच्या एक्झामच्या दृष्टीने पाहिलं तर. सेकंड लेक्चर असेल ते टिलेज, डेफिनेशन, ऑब्जेक्ट्स ऑफ टिलेज, टाइप्स ऑफ टिलेजेस, टिलेज इम्प्लिमेंट्स अँड फॅक्टर्स अफेक्टिंग टिलेज, इफेक्ट्स ऑफ टिलेज ऑन सॉईल अँड क्रॉप ग्रोथ. हे लेक्चर असेल 4 मार्क्ससाठी. यामध्ये पहा, टिलेज म्हणजे मशागत, त्याची डेफिनेशन, ऑब्जेक्ट्स हेतू काय आहे ते, टाइप्स आणि इम्प्लिमेंट्स जे मशागत करण्यासाठी जे आपण साधने वापरेल, अवजार वापरतो त्यांचे या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आपल्याला. अँड फॅक्टर्स अफेक्टिंग टिलेज, टिलेजवर जे फॅक्टर अफेक्टिंग होत आहेत त्यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. थर्ड लेक्चर असेल ते टिल्थ. यामध्ये पहा, इट्स डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स अँड आयडियल टिल्थ, मॉडर्न कन्सेप्ट्स ऑफ टिलेज, मिनिमम, झिरो अँड स्टबल मल्च टिलेज, इम्पॉर्टन्स ऑफ पडलिंग, टिल्थची डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, आयडियल टिल्थ आणि मॉडर्न कन्सेप्ट. त्यानंतर येणार आहे ते मिनिमम, झिरो, स्टबल मल्च टिलेज. या तिन्हीचं इम्पॉर्टन्स एवढं आहे की हे यातील कोणता तरी एक जरी पॉईंट जो असेल तो डेफिनेशनला विचारला जातो. मिनिमम टिलेज असेल, झिरो असेल किंवा स्टेबल मल्च टिलेज असेल, ह्या तिन्हीतला एक जरी पॉईंट आहे तो डिफायनेशनसाठी विचारला जातो. नेक्स्ट आहे ते इम्पॉर्टन्स ऑफ पडलिंग. आता पडलिंग हे तुम्हाला आधी माहीतच असेल की पडलिंग हे मेन ऑपरेशन आहे किंवा महत्त्वाचं ऑपरेशन आहे पॅडीमधील, राईसमधील. हे लेक्चर तुम्हाला असेल ते 3 मार्क्ससाठी असेल. नेक्स्ट लेक्चर आहे ते सीड, त्याची डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्वालिटी सीड, सीड ट्रीटमेंट अँड इट्स ऑब्जेक्टिव्ज, सीड डॉर्मन्सी, कॉजेस ऑफ सीड डॉर्मन्सी अँड मल्टिप्लिकेशन, स्टेजेस ऑफ सीड. यामध्ये तुम्ही पाहू शकताय सीडची डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स,
सीड डॉर्मन्सी, कॉजेस ऑफ सीड डॉर्मन्सी, मल्टिप्लिकेशन अँड स्टेजेस ऑफ सीड. हे जे लेक्चर आहे ते तुम्हाला असणार आहे 4 मार्क्ससाठी. तुम्ही हे सर्व किती मार्क्सला असेल ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. सुरुवातीला इंडेक्स करून तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजेच तुम्हाला अभ्यास करताना समजून जाईल की कोणतं लेक्चर किती मार्क्सला आहे आणि त्याच्या कोणत्या लेक्चरवरती तुम्ही भर द्यायचा आहे. तर पुढचं लेक्चर आहे 5वं लेक्चर, मेथड्स ऑफ सोईंग सीड अँड सोईंग इम्प्लिमेंट्स. आता यावरच तुम्ही सरळ तुम्ही पाहू शकताय मेथड्स ऑफ सोईंग आणि सोईंग इम्प्लिमेंट्स, आणि या लेक्चरला वेटेज आहे 2 मार्क्स. म्हणजे या दोन्हीतला कोणता तरी एक क्वेश्चन एक्झामला 100% येणार आहे. असंच तुम्ही एक्सपेक्टेशन करून किंवा अंदाज लावून तुम्ही परीक्षेला प्रश्न काय येतील याचासुद्धा तुम्ही अंदाज लावू शकताय. तर 6वं लेक्चर असेल ते इफेक्ट ऑफ प्लांट पॉप्युलेशन ऑन ग्रोथ अँड यील्ड. नेक्स्ट प्लांटिंग जिओमेट्री, सॉलिड, पेअर्ड अँड स्किप्ड रो प्लांटिंग. म्हणजे इफेक्ट ऑफ प्लांट पॉप्युलेशन ऑन ग्रोथ अँड यील्ड. म्हणजे तुम्ही जर एखादं क्रॉप पेरल्यानंतर त्याचे जे पॉप्युलेशन असेल उगवून आलेलं, त्याचा परिणाम ग्रोथ आणि यील्डवरती काय होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादं क्रॉप पेरलं तर प्लांट पॉप्युलेशन जर कमी आलं किंवा मध्ये कुठेतरी डॉर्मन्सी पिरियडमुळं ते उगवायचंच राहून गेलं, तेव्हा काय होईल की प्लांट पॉप्युलेशन कमी होईल आणि त्यामुळे यील्डसुद्धा कमी होईल. या टॉपिकला असेल ते वेटेज 3 मार्क्सचं. आपलं नेक्स्ट लेक्चर असेल रोल ऑफ प्लांट न्यूट्रिएंट्स इन क्रॉप प्रोडक्शन. म्हणजे प्लांट जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा प्लांट एलिमेंट्स त्याचा रोल काय असेल क्रॉप प्रोडक्शनमध्ये. इम्पॉर्टन्स ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर अँड इट्स क्लासिफिकेशन. हे लेक्चर असेल 3 मार्क्ससाठी. आता यामध्ये प्लांट न्यूट्रिएंटचं रोल दिलेला असेल आणि मॅन्युअर्स आणि फर्टिलायझरचं इम्पॉर्टन्स आणि मॅन्युअर्स आणि फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन. आता हा जरा वास्ट असणार आहे. हा पोर्शन 7वं लेक्चर जे मोठं असणार आहे थोडंसं. आपलं 8वं लेक्चर असणार आहे मेथड्स अँड टाईम ऑफ ॲप्लिकेशन ऑफ मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स अँड ग्रीन मॅन्युअरिंग. 8वं लेक्चर आता असणार आहे की कोणत्या मेथड्स आणि कोणत्या वेळी मॅन्युअर्स, फर्टिलायझर आणि ग्रीन मॅन्युअर अप्लाय करायचं. म्हणजे एखाद्या पिकाला हे कधी द्यायचं. आता या ठिकाणी खते आणि ग्रीन मॅन्युरिंग्स म्हणजे हिरवळीची खते. हे लेक्चर असणार आहे 3 मार्क्ससाठी. नंतर 9वं लेक्चर असणार आहे न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी. या लेक्चरमध्ये पहा मिनिंग फॅक्टर्स अफेक्टिंग न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी. हे लेक्चर असणार आहे 3 मार्क्ससाठी. म्हणजे हे इम्पॉर्टंट लेक्चर आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इट्स डेफिनेशन, ग्रोथ कर्व्स अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता या ठिकाणी पहा ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. त्यांची डेफिनेशन, ग्रोथ कर्व आणि त्याच्यावरती इफेक्ट होणारे फॅक्टर्स हे या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करायचे आहेत. हे लेक्चर असेल 3 मार्क्ससाठी. 11वं लेक्चर असेल ते प्लांट आयडिओटाइप्स, इट्स डेफिनेशन अँड टाईप्स ऑफ आयडिओटाइप्स. म्हणजे तुम्हाला आता समजून जाईल की हे लेक्चर किती छोटं आहे. यामध्ये बघा इट्स डेफिनेशन अँड टाईप्स हे 2च पॉईंट आहेत. म्हटल्यावर प्रत्येक बेस ॲग्रीच्या विद्यार्थ्यांनं हे जे लेक्चर आहे ते कन्फर्म केलं पाहिजे किंवा याचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे केला पाहिजे. म्हणजे त्यांचे 3 मार्क्स कुठेही जाणार नाहीत. 12वं लेक्चर या ठिकाणी पहा क्रॉप रोटेशन, इट्स डेफिनेशन, प्रिन्सिपल्स अँड ॲडव्हांटेजेस ऑफ क्रॉप रोटेशन. यामध्ये पहा क्रॉप रोटेशन, इट्स डेफिनेशन, प्रिन्सिपल्स आणि ॲडव्हांटेजेस. हे जे लेक्चर असणार आहे ते 3 मार्क्ससाठी असणार आहे. 13वं लेक्चर पहा स्टडी ऑफ क्रॉप ॲडॅप्टेशन अँड इट्स डिस्ट्रीब्युशन. हे आहे ते 2 मार्क्ससाठी. म्हणजे हेही तुम्ही 100% अभ्यास केला तरी या लेक्चरचं काही हरकत नाही. म्हणजे तुमचे 2 मार्क्स या ठिकाणी फिक्स होऊन जातील. 14वं लेक्चर असणार आहे ती वीड
its definition, characteristics, merits, demerits, classification, meaning of crop weed competition and its period of different crops. म्हणजे हे लेक्चर असणार आहे 3 मार्क्ससाठी. हे लेक्चर थोडंसं मोठं होणार आहे पण इम्पॉर्टंट लेक्चर आहे हे. 15वे लेक्चर पहा, प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट. आणि वीड मॅनेजमेंटचे मेथड्स आहेत कल्चरल, मेकॅनिकल, केमिकल, बायोलॉजिकल आणि इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. यामध्ये पूर्णपणे मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट आपण अभ्यास करायचा आहे. हे लेक्चर असेल ते 3 मार्क्ससाठी असेल. नाव 16 क्लासिफिकेशन ऑफ हर्बिसाइड्स. हर्बिसाइड म्हणजे विडीसाइड किंवा तणनाशक. इट्स सिलेक्टिव्हिटी अँड रेझिस्टन्स, ॲलोपॅथिक इफेक्ट ऑफ वीड म्हणजे एखाद्या वीडचा विषाणूपणा किंवा विषारीपणा, ह्यालाच म्हणायचं ॲलोपॅथिक इफेक्ट ऑफ वीड. हे लेक्चर असेल 3 मार्क्ससाठी. नाव 17 लेक्चर्स, क्रॉप हार्वेस्टिंग, सायन्स ऑफ मॅच्युरिटी इन डिफरंट फील्ड क्रॉप्स, फिजिओलॉजिकल अँड क्रॉप मॅच्युरिटी, मेथड्स ऑफ थ्रेशिंग, क्लिनिंग, ड्राइंग अँड स्टोरेज ऑफ फील्ड क्रॉप्स. किंवा काढणी पश्चात जे कन्सेप्ट आहेत ते या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यास करायचे आहेत. हे सुद्धा लेक्चर असेल ते 3 मार्क्ससाठी असेल. सगळे टोटल मार्क्स झाले 50. या ठिकाणी पर्सेंटेजचं कन्वर्जन 100 दिलेलं आहे आणि तुमचा सब्जेक्ट 50 मार्क्सचाच असल्यामुळे तुम्हाला या सर्व वेटेजचं अर्ध करायचं आहे. म्हणजे याचं वेटेज तुमचं 50मध्ये कन्वर्ट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता सिलेबस. तुमचे काही मित्र जर अभ्यास करत असतील किंवा यूट्यूब तुम्ही वापरत असाल अभ्यास करण्यासाठी, तर तुम्ही इतर मित्रांना, तुमच्या क्लासमेट्सना, कॉलेजमधील मित्रांना तुम्ही अवश्य ह्या व्हिडिओची लिंक द्या किंवा ह्या व्हिडिओबद्दल माहिती द्या. म्हणजे सर्व विद्यार्थी या व्हिडिओचा अभ्यास घेऊ शकतील किंवा माहिती घेऊ शकतील. कारण की ही माहिती आपण पूर्णपणे मोफत देत आहोत. अधिकाधिक विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेतील अशी आमची अपेक्षा आहे. तर तुम्ही हे लेक्चर्स तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपण आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.